हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर हे जे तुम्ही बघताय ते माझ्या बाल्कनी गार्डनमधील हायब्रिड सदाफुलीचं सुंदर असं झाड आहे. जसं की तुम्ही बघितलंच की किती सारी फुलं आली आहेत त्याला. पण अगदी काही दिवसांपूर्वीच हे असं बहरलेलं असतानाच अचानक काय झालं आहे काहीच कळत नाही आणि ते अगदी डेड होण्याच्या परिस्थितीवर येऊन ठेपलं आहे. खरं तर खूपच वाईट वाटतं आहे. पण यामागचं कारण आणि त्यावर काय करता येईल हे बघणं आता जास्त गरजेचं आहे. तर जरासं चेक केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे की मे बी त्याला पाणी जास्त झालं असावं आणि इतके दिवस खूप जास्त ऊन असल्यामुळे मी सर्वच झाडांना अगदी भरभरून पाणी दिलं होतं आणि त्यानंतर मध्यंतरी लगेचच अचानक पाऊस झाला आणि त्यामुळे माती सुकण्यास जराही सोर्स राहिला नाही. आणि देशी सदाफुलीच्या तुलनेत हायब्रिड सदाफुलीचं झाड जरा सेन्सिटिव्हच असतं, त्यामुळे मे बी रूट रॉट झाला असावा, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तर आता याला वाचवणं तर अगदी 90% मला अशक्यच वाटतं. तरीही आपण ट्राय करूयात. त्यासाठी मी माती अशा पद्धतीने जरा मोकळी करून दिली आहे, जेणेकरून माती सुकण्यास मदत होईल आणि मुळांनाही जरा मोकळी हवा लागेल. तर त्याआधी मी सर्व ज्या हेल्दी फांद्या आहेत झाडाच्या त्या सर्व कात्रीने इझिली कट करून घेतल्यात अगदी सुरक्षितपणे आणि या पद्धतीने माती मोकळी करून दिली आहे. खरं तर या स्टेजला मला वर्मी कंपोस्ट तयार करायचं होतं, परंतु ते अवेलेबल नसल्यामुळे मी तसंच कंटिन्यू केलं आहे. आणि यासाठी जे पण हे झाड वाचवण्यासाठी जे पण प्रयत्न करता येतील ते सर्व मी इथे करणार आहे. तर या पद्धतीने फांद्या कट केल्यानंतर हे झाड मी असंच जरासं सावलीत ठेवणार आहे आणि थोडे दिवस पाणी त्याला देणार नाही आहे. तर या पद्धतीने ज्या फांद्या आपण कट केल्यात त्यांचे खालचे 1-2 नोड एरिया मोकळे होतील. या पद्धतीने आपण सर्व पाने काढून घेतली, जेणेकरून तेवढी आपल्याला पाण्यात डिप करता येतील. या फांद्या सर्व एकाच काचेच्या बॉटलमध्ये मी पाण्यात उभ्या करून ठेवणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्यांना छानशी मुळं फुटतील आणि आपल्याला मातीत रुजवण्यासाठी एक नवीन छानसं झाड तयार होईल. आणि हे झाड पुन्हा एकदा आपल्या बाल्कनी गार्डनमध्ये बहरून येईल आणि आपल्याला असाच पुन्हा एकदा आनंद देईल यासाठी. तर अशा पद्धतीने मी नळाचं पाणी न वापरता फिल्टरचं पाणी वापरलं आहे आणि ते पाणी काचेच्या बॉटलमध्ये भरून या सर्व फांद्या बॉटलमध्ये उभ्या करण्याआधी हळदीमध्ये डीप करून घेतलीत त्यांची टोकं आणि मग बॉटलमध्ये उभ्या करणार आहेत, जेणेकरून फांद्या सडणार नाहीत आणि फंगससुद्धा लागणार नाही यासाठी. तर अशा पद्धतीने फांद्या पाण्यात उभ्या करून मी बॉटल विंडोमध्येच ठेवली आहे. ब्राईट लाईट येईल त्यावर अशा पद्धतीने. तर हा व्हिडिओ तुम्हाला जराही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. टेक केअर. बाय बाय.